नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 31 ऑगस्ट 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आपण आता सुरुवात करूया। त्या ठिकाणी आजची जी पहिली न्यूज आहे ती या ठिकाणी पावसासंदर्भात आहे आणि पावसामुळे जो काही वीज आहे, विजेवर काय परिणाम झाला आहे हेही या ठिकाणी या न्यूजच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। न्यूज अशी आहे, पावसाने दडी मारल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ। आपणा सर्वांना माहिती आहे की मागच्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे। पूर्णच्या पूर्ण जो ऑगस्ट महिना आहे तो या ठिकाणी कोरडा गेलेला आहे। मग या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही वातानुकूलित यंत्रे आहेत, AC असेल, पंखे असेल, कृषी पंप असेल, यांचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि यासाठी आवश्यक असणारी जी काही वीज आहे त्या विजेची मागणीही या ठिकाणी वाढलेली आहे। तर या ठिकाणी आपणासाठी कोणता पॉईंट बनतो हे या ठिकाणी आपल्याला पाहिजे। त्या ठिकाणी पहा, जी काही केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सुमारे 10,000 मेगावॅट इतकी वीज मिळते। महाराष्ट्राचं जे काही महानिर्मिती केंद्र आहे किंवा महाऊर्जा आहे त्या ऊर्जेकडून या ठिकाणी 7,700 म्हणजे जवळपास अराउंड 8,000 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर खाजगी संस्थांकडूनही आपण काय करतो, विजेची खरेदी करतो, ज्यामध्ये अदानी समूह असेल, रतन इंडिया असेल, जिंदाल अशा प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून आपण वीज घेतो। या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जी काही विजेची निर्मिती होते ती आहे औष्णिक वीज निर्मिती किंवा औष्णिक जे काही प्रकल्प आहे हे सर्वाधिक विजेची निर्मिती करतात। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी आहे। त्यानंतर नंबर 2चा पॉईंट आहे तो म्हणजे जलविद्युत। औष्णिक विद्युत नंतर सर्वाधिक विजेची निर्मिती ही जलविद्युत म्हणजे जी काही विजेची निर्मिती आपण पाण्यापासून करतो त्या पाण्यापासून आपण विजेची निर्मिती करतो। त्यानंतर वायू आणि सौर अशा प्रकारचा तो क्रम लागतो। कारण आयोग या ठिकाणी सर्वाधिक ते सर्वात कमी अशा प्रकारचा एक क्रम ही आपल्याला विचारू शकते। मग तो क्रम या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती चंद्रयान-3 संदर्भात आहे। तर या ठिकाणी पहा, जो काही चंद्रयान आहे आपणा सर्वांना माहिती आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर या ठिकाणी जी काही वस्तू आपल्याला दिसते त्याला आपण विक्रम लँडर असे म्हणतो। हे जे विक्रम लँडर आहे ते चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरले आहे आणि या विक्रम लँडरमधून जी काही एक गाडी निघाली होती जिला आपण रोवर म्हणतो आणि त्या गाडीला या ठिकाणी आपण प्रज्ञान असे नाव दिलेले आहे। या ठिकाणी विक्रम लँडर, प्रज्ञान रोवर ही जी नावे आहेत ती तुम्हाला मुखपाठ झाली पाहिजेत। कारण या ठिकाणी चंद्रयानवर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये आयोग पुन्हा पुन्हा क्वेश्चन विचारणार म्हणजे विचारणार, कारण ही भारताची एक खूपच महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी मोहीम होती ज्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे। तर या ठिकाणी जी काही पिक्चर तुम्ही पाहत आहात ती प्रज्ञान या रोवरने जेव्हा तो चंद्राच्या पृष्ठभागावर आला तेव्हा त्या रोवरनेही घेतलेली छायाचित्रे आहेत आणि ती इस्रोने या ठिकाणी जारी केलेली आहेत। इस्रो म्हणजेच आपलं भारतीय अवकाश संशोधन संस्था, जिला इन शॉर्टमध्ये आपण इस्रो असे म्हणतो, त्या संस्थेनं ती या ठिकाणी जाहीर केलेली आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आपण रिवाइज करू की 14 जुलैला आपण चंद्रयान-3चे प्रक्षेपण केले होते आणि 23 ऑगस्टला जो काही चंद्राचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे अवतरण झाले होते आणि विक्रम लँडरमधून प्रज्ञान नावाची गाडी चंद्राच्या पृष्ठभागावर आली होती आणि ती जी प्रज्ञान नावाची गाडी आहे ती काय करत आहे, तो जो काही चंद्राचा पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचा अभ्यास करत आहे। त्या गाडीने काही नोंदी केल्या चंद्रावरील तापमानाच्या, त्या तापमानाच्या नोंदीही अलीकडेच इस्रोने पब्लिशही केल्या होत्या, तेव्हा त्या ठिकाणी आपण चर्चाही त्यासंबंधी केलेली आहे। चलूया आता पुढच्या न्यूजकडे। पुढची न्यूज इस्रो मार्फतच आहे। आदित्य L1च्या प्रक्षेपणाची तालीम पूर्ण। तर या ठिकाणी पहा, येणाऱ्या 2 सप्टेंबर रोजी आदित्य L1 चे प्रक्षेपण या ठिकाणी अवकाशामध्ये केले जाणार आहे। तर या ठिकाणी जो काही आदित्य L1 आहे या संबंधी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे, तर त्याची चर्चा या ठिकाणी आपण करूया। तर या ठिकाणी जो काही आदित्य L1 आहे याचं मुख्य कार्य म्हणजे जो काही आपला सूर्य आहे,
आपला सण आहे त्याचा या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे। आणि भारताची अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम आहे ज्यामध्ये सूर्याचा अभ्यास केला जाईल। हा पॉईंट अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्यानंतर पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये या ठिकाणी L1 काय करणार आहे, सूर्याचा अभ्यास करणार आहे। आणि ज्या पॉईंटवरून सूर्याचा अभ्यास L1 कडून केला जाणार आहे त्या पॉईंटला या ठिकाणी L1 असे नाव देण्यात आले आहे। त्याच कारणामुळे आपण आदित्यला L1 असे म्हणतो। तर सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये ज्या पॉईंटवरून आदित्य हे जे यान आहे जे की सूर्याचा अभ्यास करणार आहे त्या पॉईंटला L1 या नावाने ओळखले जाते। हाही पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा जो की महत्त्वाचा आहे। या ठिकाणी जी डेट आहे ती डेट ही या वर्षीचे जे काही एक्झाम्स आहेत त्या एक्झामसाठी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। ती डेट तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायची आहे, ती आहे 2 सप्टेंबर 2023। पुढे जे काही प्रक्षेपण आहे आदित्य L1चं ते सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा जे की आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे या ठिकाणाहून झाले आहे। हाही पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तोही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि संबंधित संस्था जी आहे ती इस्रो आहे, भारतीय अवकाश संशोधन संस्था। या ठिकाणी जे काही आदित्य L1 चं लॉन्चिंग करण्यासाठी जे काही आपण रॉकेट वापरला आहे त्या रॉकेटचं नाव आहे PSLV, ज्याला की आपण पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असे म्हणतो। आणि आदित्य L1 मध्ये आपण पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरले आहे, म्हणजे इतर देशाची खूपच कमी प्रमाणात या ठिकाणी मदत घेतली आहे। जे काही तंत्रज्ञान या ठिकाणी सूर्याच्या अभ्यासासाठी आपण या ठिकाणी वापरले आहे ते पूर्ण देशी बनावटीचे म्हणजे भारतीयांनी निर्माण केलेले आहे। ही एक गौरवपूर्ण गोष्ट आपल्यासाठी आहे। मग या ठिकाणी जी काही आदित्य L1 ही जी मोहीम आहे या मोहिमेची मुख्य जी 4 प्रमुख उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टेही या ठिकाणी आपल्याला माहिती असली पाहिजे। यामध्ये नंबर 1 चे जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे जो काही सूर्य आहे सूर्याच्या जे काही बाह्य पृष्ठभाग आहे त्या बाह्य पृष्ठभागाचे तापमान आणि जे काही सूर्यापासून निर्माण होणारी वादळे आहे ज्याला की आपण सौर वादळे असे म्हणतो त्या वादळाची जी काही स्थिती आहे त्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। सूर्याचा पृष्ठभाग आणि सौर वादळे यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। नंबर 2 चे उद्दिष्ट काय आहे, सूर्यावर जे काही वातावरण आहे त्या वातावरणाचा या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास आदित्य L1 या मोहिमेच्या अंतर्गत केला जाणार आहे। नंबर 3 चे उद्दिष्ट जे काही सौर वादळ आहेत त्या वादळांची त्या वाऱ्यांची दिशा काय राहील आणि त्यामुळे जे काही तापमान आहे त्या तापमानामध्ये नेमका कशा प्रकारचा फरक निर्माण होतो तो फरकही या ठिकाणी या आदित्य L1 च्या माध्यमातून अभ्यासला जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे काही सौर वादळ आहे त्याचे पृथ्वीवर काय परिणाम होतील याचाही अभ्यास या ठिकाणी या मोहिमेच्या अंतर्गत केला जाणार आहे। तर अशा प्रकारची ही मुख्य 4 उद्दिष्टे आहेत ज्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली। पुढे जी न्यूज आहे ती आहे GI टॅग संदर्भात। या ठिकाणी बातमी अशी आहे, जम्मू काश्मीरच्या भद्रवाह राजमा आणि सुलाई मधा यांस भौगोलिक मानांकन अशा प्रकारची ती न्यूज आहे। तर या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे भद्रवाह राजमा हा जो एक प्रकारचा खाद्यपदार्थ आहे तो आणि सुलाई मधा यांना आता GI टॅग देण्यात येणार आहे ज्याला की आपण जिओग्राफिकल इंडिकेशन असे म्हणतो। मग अशा प्रकारे जेव्हा एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या पदार्थाची GI टॅगच्या अंतर्गत नोंदणी होते त्याचे काय फायदे आहेत आणि ती कशा प्रकारे केली जाते याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आपल्यासाठी या ठिकाणी आहे तो म्हणजे जो काही भद्रवाह राजमा आहे तो कोणत्या राज्याचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे J&K जम्मू आणि काश्मीर। आणि सुलाई मधा हाही जम्मू आणि काश्मीरचाच एक पदार्थ आहे, तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असलं पाहिजे। चर्चा करूया या ठिकाणी आपण GI ची, ज्याला की आपण जिओग्राफिकल इंडिकेशन ज्याला की इन मराठीमध्ये भौगोलिक मानांकन असे म्हणतो। तर GI ची चर्चा करूया। GI हे प्रामुख्याने जे काही कृषीची उत्पादनं असतील त्याचबरोबर नैसर्गिक उत्पादनं असतील किंवा एखादी उत्पादित उत्पादन असेल जसे की मग ती हस्तकला असेल किंवा एखादी औद्योगिक वस्तू असेल ज्यामध्ये एक
निश्चित गुण वैशिष्ट्य असेल आणि जे एक निश्चित एका पर्टिक्युलर भौगोलिक प्रदेशामधून त्याची निर्मिती झाली असेल, त्याचा उद्भव झाला असेल, त्यांचा समावेश आपण GI टॅगमध्ये करतो. एका पर्टिक्युलर एरियामधून एखाद्या वस्तूची जेव्हा निर्मिती होते तेव्हा त्या वस्तूमध्ये काही विशेष गुणधर्म असतात. जे विशेष गुणधर्म असतात ते विशेष गुणधर्म त्या वस्तूला इतर वस्तूपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण किंवा वेगळी बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ग्राहकामध्ये त्या वस्तूंची पसंती ही अधिकची असते. मग अशा वस्तूंना या ठिकाणी आपण GI टॅग जिओग्राफिकल इंडिकेशन देत असतो. सामान्यतः जर आपण पाहितलं, जी गुणवत्ता आहे वस्तूची आणि त्या वस्तूमध्ये असणारी जी काही वैशिष्ट्य आहे, विशिष्टता आहे, याची हमी GI टॅगच्या अंतर्गत आपल्याला मिळत असते. आणि हे जी गुणवत्ता आणि विशिष्टतेची हमी आहे ती त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ती जी वस्तू आहे तिचं उत्पादन केल्यामुळे त्या वस्तूमध्ये तशा प्रकारची ती गुणवत्ता आलेली असते. कारण त्या ठिकाणचं जे हवामान आहे, त्या ठिकाणची जी काही टोपोग्राफी आहे, त्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी समावेश असतो, ज्यामुळे त्या वस्तूची गुणवत्ता आणि तिची स्पेशलिटी यामध्ये वाढ झालेली असते. सुरक्षेचा जर या ठिकाणी आपण पॉईंट पाहितला तर एकदा का एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या घटकाला GI टॅगचं संरक्षण मंजूर झाले असता इतर कोणतीही व्यक्ती तशा प्रकारचं समान उत्पादन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल दार्जिलिंग चहा. जर एका पर्टिक्युलर एरियामध्ये दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये दार्जिलिंग टीचं उत्पादन होत असेल तर दुसऱ्या जिल्ह्यामधील जो काही चहा असेल, जी काही चहाची पावडर असेल, तिला आपण दार्जिलिंग या ब्रँड खाली किंवा दार्जिलिंग या नावाखाली तिची विक्री केली जाऊ शकत नाही. म्हणजे तो अधिकार फक्त त्या प्रदेशामध्ये उत्पादित केलेली जी काही चहाची पावडर असेल त्या पावडरलाच या ठिकाणी असेल. इतर चहाच्या पावडरना ते जे नाव आहे ते या ठिकाणी वापरता येणार नाही. यामुळे एकतर ग्राहकांनाही फायदा होतो, ग्राहकांना म्हणजे जे काही उत्पादन आहे ते सत्य आहे, बरोबर आहे याची हमी भेटते. आणि त्याचबरोबर जे काही उत्पादक आहेत त्यांना त्यांची जी काही गुणवत्ता आहे, त्यांची जी काही स्पेशलिटी आहे यासाठीही त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन भेटतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा जो काही आर्थिक फायदा आहे तोही या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. पुढे जर चर्चा केली, जे काही भौगोलिक संकेत आहे ज्याला की आपण GI टॅग म्हणतो, त्याची नोंदणी कोण करू शकतं, तर सर्वाधिक महत्त्वाची एखादी व्यक्ती ती जर एखाद्या वस्तूचे उत्पादन करत असेल तर एक व्यक्ती ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन कॅन रजिस्टर फॉर GI टॅग ॲज वेल ॲज एनी प्रोड्युसर, इन्स्टिट्यूशन अँड एनी लीगल एंटिटी. एखादी कायद्याद्वारे स्थापन केलेली प्राधिकरण जे आहे किंवा कोणतीही संघटना या ठिकाणी GI टॅगसाठी नोंदणी करू शकते. म्हणजे या ठिकाणी GI टॅगसाठी कोणीही नोंदणी करू शकतो. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. जे काही भौगोलिक संकेत आहेत त्याची जी काही नोंदणी आहे ती किती काळासाठी वैध राहते हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर तो काळ आहे 10 वर्षाचा. प्रत्येक 10 वर्षानंतर ती जी वस्तू आहे तिचं तुम्ही नूतनीकरण करू शकताय. परंतु जो काही लीगल कालावधी आहे तो 10 वर्ष असतो. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे, जो की आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी भारतामध्ये GI नोंदणीसाठी आवश्यक असणारा जो काही कायदा आहे त्या कायद्याविषयीही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. भारतात भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999च्या अंतर्गत या ठिकाणी GI टॅगचे जे काही प्रशासन आहे किंवा तो कशा प्रकारे कार्य करेल, त्याचे कायदे काय असतील, त्याचे नियम काय असतील, त्याच्या अटी काय असतील याची माहिती या ठिकाणी भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 मध्ये देण्यात आलेला आहे, जो की सप्टेंबर 2003 पासून लागू करण्यात आला आहे. GI टॅगसह प्रदान केलेले भारतातील पहिले उत्पादन 2004-05 मध्ये आले ते म्हणजे दार्जिलिंग चहा. हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले कोणते उत्पादन आहे की ज्याला GI टॅग देण्यात आला तो आहे दार्जिलिंग चहा, जो की पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला भेटतो, जो की एक दार्जिलिंग जिल्हा या ठिकाणी ही आहे. आणि त्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या नावावरून या ठिकाणी उत्पादित होणारा जो काही चहा आहे त्याला दार्जिलिंग चहा या नावाने ओळखले जाते. आणि या ठिकाणी ते भारतातील पहिले उत्पादन आहे, जे की
4-5 मध्ये त्याला GI टॅग देण्यात आला होता। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 31 ऑगस्टचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केले आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे। व्हिडिओ संबंधी तुमच्या कमेंट, तुमचे जे काही सजेशन्स आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत, जे ग्रामीण भागामधील विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपल्या व्हिडिओला शेअर करायचे। आपल्या व्हिडिओची जी काही लिंक आहे ती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल याचीही या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करायची आहे। आणि त्याचबरोबर न विसरता आपल्या यूट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे। या संबंधी जी काही PDF आहे ती आज या ठिकाणी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईनही करून घ्यायचं आहे। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।